नमस्कार. नवराष्ट्र नवभारतमध्ये आपलं स्वागत आहे. नुकतंच पुणे लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा उडाला, मतदान देखील झालं आणि आता 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. यामध्ये आपल्याला कळणार आहे की देशामध्ये कोणतं सरकार होणार आहे. आपण पुण्याच्या कोथरूड मतदारसंघामध्ये उभे आहोत, जेथे काही लोक सकाळी सकाळी जॉगिंगला आलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत देशामध्ये कोणतं सरकार स्थापन होईल, कोणतं सरकार त्यांच्या मनामध्ये आहे आणि कोणतं सरकार यावं असं त्यांना वाटतं. या सर्वांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पुण्यातील 2 उमेदवार जे लोकसभेकरता उभे होते, त्यांच्यापैकी कोणता उमेदवार येईल हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सकाळी सकाळी असल्यामुळे लोकांचा मूड फार वेगळाच असतो. आपण ह्या आजीबाई आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. देशामध्ये लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे, तर आता कोणतं सरकार स्थापन होईल असं तुम्हाला वाटतं आणि भाजप मोदी का होईल असं वाटतं? त्यांनी इतकी छान कामं केली आहेत, भ्रष्टाचार नाही आणि त्या परदेशात सुद्धा त्यांनी इतकं नाव कमावलं आहे, देशात तर कमावलंच आहे आणि प्रगती खूप होते आंतरराष्ट्रीय ह्याच्यात आणि चंद्रावरती जातो, ह्याच्यावर जातो. चंद्रावर तर फार पूर्वी पण लोक गेलेली आहेत. हो, पण आणि आता सूर्यावरती पण त्यांनी हे केलं होतं. म्हणजे अवघड हे ते पण विरोधक म्हणतात की ते फारच खोटं बोलतात, विकासाच्या नावाने गप्पा मारतात. विरोधक बोलतात ते खोटं आहे, कारण त्यांना आता माहिती आहे की आता आपण काही केलेलं नाही आहे आणि त्यांनी केलं ते निवडून येतील, म्हणून त्यांना ते आता हे होतं. म्हणून आता त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत. त्यामुळे मोदी खोटे, त्यांना शिव्या घातल्या की झालं, पण ते कधी वाईट शब्द बोलत नाही. तर ह्या आजी होत्या ज्यांनी सांगितलं की भाजपचं सरकार या देशामध्ये स्थापन होईल आणि ते का होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणखी काही लोक आहेत जी सकाळी सकाळी जॉगिंगला आलेली आहेत आणि त्यांच्याकडनं आपण काही जाणून घेणार आहोत. देशामध्ये कोणतं सरकार स्थापन होईल असं तुला वाटतं आणि ते का होईल? येणार तर BJP येणार, कारण काँग्रेसचं आता राहुल गांधी व्यवस्थित नाही आहेत, जे मनाला येईल ते बोलत आहेत त्यांनी, असं वाटते मला. त्याच्यामुळे वाटतंच BJP. तर या नवतरुण मतदाराचं मत आहे की BJP सरकारमध्ये येईल आणि विरोधक ज्यांचे प्रमुख राहुल गांधी आहेत ते काही स्ट्रॉंगेस्ट कॅन्डिडेट नाही आहेत असं वाटतं. पुण्यातून कोण येईल असं वाटतं? हां, पुण्यातून दंगेकर सांगता येणार नाही, पण पुण्याच्या मतदारांचा कौल असं वाटतं, या तरुण मतदाराचा कौल असा आहे की दंगेकरच येतील. कोणतं सरकार येईल देशामध्ये असं? देशामध्ये BJP काय येईल? कामं किंवा आणि जसं बहुतांशी बघायला गेलं तर पाठीमागच्या 60 वर्षामध्ये ठीक आहे बऱ्याच गोष्टी किंवा 370 कलम असेल किंवा G20 असेल ग्लोबल, आज सगळे युनायटेड स्टेट आपल्यासोबत बरेच देश आहेत आणि मोदींमुळं बहुतांशी शक्य झालेल्या आहेत गोष्टी ज्या की त्या काळात होऊ शकत होत्या बट झाल्या नाहीत. आणि जनतेला एक छोट्या छोट्या गोष्टींचं आमिष दाखवून त्यावेळेला अंधारातच ठेवलं असं मला वाटतं. आणि आज दिसतंय डोळ्यांनी हळूहळू कुठेतरी बदल होईल नक्कीच एक दिवस. पण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फरक पडला आहे का? सर, लगेच तूप खाल्ल्या तर रूप येत नाही. कुठल्याही गोष्टीला अवकाश तर द्यावा लागेल तुम्हाला. हां, आता तुम्ही निवळ एकच गोष्ट धरून बसताल. हा ठीक आहे, पेट्रोल तर महागलं आहे, हे मलाही माहिती आहे. मीही घर चालवतो. पेट्रोल महागलं आहे, गॅस महागला आहे, पण ठीक आहे, निवळ आपण ह्याच्यासाठीच निवडून द्यायचं का? किंवा निवळ एवढीच गोष्ट बघायची का? जसे दुसरे देश, दुसरे स्टेट आपण बघतो किंवा दुसरे देश आपण बघतो, ते आपल्या देशाला कसं पुढं घेऊन जातात. चायना म्हणा, जपान म्हणा, कोरिया म्हणा, अमेरिका, ते स्वतःच्या देशासाठी काहीतरी करतायत ना प्रयत्न, आणि सोबत म्हणजे सगळी जनता मिळून त्याप्रमाणेच आपणही सपोर्ट केला पाहिजे आपल्या माणसाला मीन्स म्हणल्यापेक्षा चांगल्या माणसाला. म्हणतात फसवतात ते, खोटं बोलतायत. आता सर ज्याचा त्याचा प्रारब्ध येतो. सगळ्या उद्योजकांच्याकडे पैसा चाललाय त्यांचा. आता हो का सर, उद्योग करायला आपल्याला तरी कुठं थांबवलंय? आपल्याला थांबवलंय का?
आपल्याला फक्त एवढंच की आपण काय करतो. पहिली गोष्ट मराठी म्हणजे मी पण मराठीच आहे, पण आता तुम्हाला सांगतो मलाही असं मराठी माणूस पहिली गोष्ट भीतो. रिक्स म्हणजे सॉरी भीतो मीन्स रिस्क घेत नाही, धंद्यामध्ये रिस्क घेत नाही. तर माझं म्हणणं घेतली पाहिजे. तुम्हीही बिझनेस केला पाहिजे. ठीक आहे, आपल्या एकट्याच्याने होत नाही, 4 जणांनी मिळून करा आणि आपणही कुठंतरी आज पुढं जाऊ. तर हे काही जॉगिंगला आलेले मतदार आहेत ज्यांनी देशामध्ये BJP सरकार स्थापन होईल असं सांगितलेलं आहे आणि ते का होईल याचं देखील उत्तर दिलेलं आहे. असं वाटतं की BJP येईल, काय येईल? कारण त्याचं हे दिसते जास्त, काही चर्चा आहे ते. कामं दिसत आहेत का? पण कामं तेवढे जास्त नाही आहे, पण आता पुढे करतील ते कामं. त्यांना तर माहिती पडून गेलं की बाबा असं असं होत आहे. बरं, पुण्यामध्ये कोणता उमेदवार येईल असं वाटतं? मोहोळ येतील. काय येतील? BJPचा माणूस आहे म्हणून, BJPचा माणूस काम केलं म्हणून, आणि काम केलं जातं ते का त्यांना करावंच लागेल कामं. की देशामध्ये कोणतं सरकार येईल आणि पुण्यामध्ये कोणता उमेदवार येऊ शकतो, काय सांगाल? पुण्यात आमची तर अपेक्षा आहे मोहोळ यावेत म्हणून. काय आहे, काय येतील असं वाटतं? कारण भाजप पाहिजे म्हणून. कशासाठी पाहिजे म्हणजे काय कारण? विकासासाठी. तुम्हाला काय वाटतं? तेच वाटते, विकास कोण करतं त्याला ते मत देणं. बरं, पुण्यातनं काय वाटतं? मोहोळ यावा. तुम्हाला काय वाटतं देशामध्ये कोणतं सरकार यावं? जे आहे तेच यावं, सध्या जे आहे तेच, मोदी सरकार. मोदी सरकार काय यावं वाटतं? बरंच मोदींनी हे करून आणलेलं आहे. काय करून आणलं? विकास भरपूर झालेला आहे मोदींच्या काळामध्ये. काय 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 विकास केला? मंदिराचं म्हणा, नंतर अजून 370 कलम, असे बऱ्याच गोष्टी आहेत. काम करतातच म्हणूनच त्यांना निवडून द्यायचं ना. ठीक आहे, ह्या काही महिला होत्या ज्यांनी आपलं देशामध्ये कोणतं सरकार येईल आणि या शहरामध्ये कोणता उमेदवार हवा याबद्दल उत्तरे दिलेली आहेत. धन्यवाद. नवराष्ट्र नवभारततर्फे मी युवराज, पुणे, कोथरूड.